राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि थंडी कमी होण्याचा अंदाज दिसतोय। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमाल किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। परिणामी सध्या राज्यभरात असलेली थंडी कमी होईल। सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ वातावरण जास्त काळ राहण्याची शक्यता आहे। राज्यात रविवारपासून थंडीचा जोर कमी होणार अशी माहिती मिळते। 6 दिवस पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीचे असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे। त्यामुळे आज पुण्यात सकाळपासूनच मोठी थंडी पडलेली आहे। नागरिक सुद्धा मोठे जर्किन जॅकेट घालून फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुपारच्या वेळेस मात्र तापमानात वाढ होत असताना सकाळच्या वेळेमध्ये मोठी तापमानात घट होत असल्याने ही थंडी वाढत असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे आणि त्याचा परिणाम व्यायाम करण्यासाठी येणारे नागरिक सुद्धा कमी प्रमाणात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शहरातल्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती थंडी पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात धुके सुद्धा काही भागामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पुढील 6 दिवस पुणेकरांनी या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे आणि पुढील 6 दिवस अशाच प्रकारची थंडी जी आहे ती पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।